सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 73 वर्षाचे आजोबा आणि 21 वर्षाचा नातू हे एकाच वेळी रिंगणामध्ये उतरले। विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणारे मारुती आबा बनकर हे भाजपचा राज्यातील सर्वात ज्येष्ठ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, तर त्यांचा नातू हा सुद्धा राज्यातील सर्वात तरुण नगरसेवक पदाचा उमेदवार आहे। पाहूया। सांगोला नगर परिषदेची निवडणूक या वेळेला लक्षवेधी ठरली आहे। ती आजोबा नातवाची जोडी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं भाजपने 73 वर्षांच्या मारुती आबा बनकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे, तर त्यांचा नातू ज्योतिरादित्य बनकर हा नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरला। मारुती आबा हे बहुतेक राज्यातील सर्वात ज्येष्ठ नगराध्यक्षपदाचे उमेदवार असावे। ते वयाने जेवढे ज्येष्ठ आहेत तेवढाच त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे। त्यांनी 4 वेळा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे। यावेळीही जनसेवेसाठी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं मारुती आबांनी सांगितलंय। वय थोडं माझे जादा जरी असेल तरी कामाचा अनुभव असल्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीचं वरती सरकार असल्यामुळे सांगोला शहराला चांगल्या पद्धतीनं विकास कामासाठी निधी मिळेल आणि त्या जोरावर चांगला विकास सांगोला शहराचा करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। आजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांचा नातू ज्योतिरादित्य ही वयाच्या 21व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय। राजकारणाचा घरातून वारसा मिळाल्यानं ज्योतिरादित्यला राजकारणात काहीतरी करायचं आहे। आता आजोबाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं त्याला निवडणुकीच्या राजकारणाचे धडे थेट आजोबांकडून गिरवता येणार आहेत। माझे आजोबा मारुती आबा बनकर यांनी आता त्यांची 4थी नगराध्यक्ष पदाची हे आहे निवडणूक आहे आणि माझी ही प्रथमच आहे आणि मी आजोबांचं पहिल्यापासून बघितलेलं आहे। कष्ट म्हणा कसे काम केले काय केले हे सर्व मी बघितलेलं आहे, त्याच्यामुळे मला त्यांचा थोडाफार अनुभव आहे आणि त्या अनुभवातून मी नगर परिषदेसाठी मी उभा राहिलेलो आहे। बनकर आजोबा आणि नातू निवडणुकीच्या रिंगणात उतरले। आता आजोबा नातवाच्या जोडीच्या पदरात सांगोलेकर मतांचं किती दान टाकतात हे 3 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे। सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।